नमस्कार, मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे. मी राहुल महाजन. मित्रांनो, आज 8 मार्च 2026 महिला दिनानिमित्ताने या तालुक्यामध्ये वेरुळ या गावातील काही महिलांनी मिळून बचत गट सुरू केल्यानंतर त्यांनी बचत गटाचे 1, 2, 3 असे अनेक बचत गट स्थापन केले. त्यानंतर त्यांचा एक संघ तयार केला आणि संघ तयार केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करून त्यांनी या ठिकाणी एक रेशन दुकान या ठिकाणी घेतलं होतं आणि रेशन दुकान घेतल्यानंतर ते रेशन दुकान एक 18 महिन्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी ते नफ्यामध्ये काढलेलं आहे. मुळात म्हणजे आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो अनेक तक्रारी रेशन दुकानांच्या, अनेक व्यावसायिकांच्या तक्रारी असतात की आमचा व्यवसाय चालत नाही, आम्हाला खूप अडचण आहे, महागाई वाढली. परंतु या महिलांनी या ठिकाणी हा बचत गटाच्या माध्यमातून मिळालं रेशन दुकान हा सुरळीत केलेला आहे आणि ते स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये. काय सांगाल, हा 5 वर्ष संघर्षमय प्रवास काय सांगाल? नमस्कार. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत 2019 मध्ये CRP या पदावर माझी नियुक्ती झाली. त्यावेळेस नियुक्ती झाल्यानंतर एकामागे एक एकत्र महिला जमा करून मी 17 गटांची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर 2019 मध्ये ग्रामसंघ स्थापन केला. त्याच वर्षी महाराष्ट्र राष्ट्राचा एक GR आला की आमच्या ग्रामपंचायतीला, आणि तिथले जे काही सरपंच आमच्याच महिला होत्या त्यांनी मला निरोप दिला की ताई, ग्रामपंचायतमध्ये रेशन दुकानाचा एक GR आला आहे. तो मी वाचला आणि त्यावर मी विचार केला की जे दुकान 40 वर्षापासून आपल्या गावात येत नाही त्याच्यातलं मूळ काय आहे की दुकान येतं, 3 वेळेस आलं आणि ते चाललं गेलं. त्याच्यातला मी गहन अर्थ शोधला आणि त्या गहन अर्थावर विचार करून एकटीचं बळ इथं गरजेचं आहे. तो निर्णय घेऊन मी पूर्ण महिला बचत गटांचा ग्रामसंघाला सोबत घेतलं. मी एक आमची मासिक मीटिंग केली. त्या मीटिंगमध्ये सगळं महिलांना एकच निर्णय घेतला का एकमताने एकच ठराव पास करा, रेशन दुकान आपले ध्येय हे साध्य करायचं. आणि ते आज आम्ही साध्य केलेले आहे. ते यशस्वी मोबदला आज आम्ही वितरण करणार आहोत. तिथं या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे रेशन दुकान सुरू केलं आहे, ते चालवत आहेत, हे याच्यामध्ये काही अडचणी आल्या का आपल्याला? अडचणी विचारायचंच काम नाही. कुठलं तरी यशाचं शिखर जर गाठायचं असले तर ते यशापर्यंत पोहोचायला अनेक अडचणी येतात. पण अडचणीवर आम्ही वेळोवेळी आलेल्या क्षणावर मात करत गेलो आणि आमचा प्रवास चालूच ठेवला. जोपर्यंत शिखरावर आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. असा हा 5 वर्षाचा प्रवास आहे आमचा. आपण बघितलं असेल, एखाद्या दुकानाचा एक मालक असतो किंवा 2 असतात किंवा एक कोऑपरेटिव्ह संस्था असते, परंतु या ठिकाणी इतके मालक आहेत. आपण त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत अस्मिता पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि मला खरं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक वाटतं की गेल्या 5 वर्षापासून पाचोऱ्यापासून इथे लांब 15-20 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे गाव, ज्या गावामध्ये बस सुद्धा येत नाही, या महिलांचा संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून, ग्रामसंघाच्या माध्यमातून सरपंचांकडनं जे रेशन दुकान घेतलेले आहे त्यामध्ये त्यांना भांडवल टाकायला नव्हतं, तर त्या महिलांनी प्रत्येकीने स्वतःच्या खिशातून 5-5 हजार रुपये भाग भांडवल म्हणून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे 13चे 13 बचत गट इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेचा 5 हजार रुपयाचा स्टेक आहे. आणि सातत्याने 18 महिने म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष त्यांनी हे दुकान अत्यंत नफ्यामध्ये चालवलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो या महिलांचं, कौतुक वाटतं, मनपूर्वक अभिनंदन मी त्यांचं करते की आज 74 हजाराचा नफा वाटप यांच्या बचत गटाला आज मिळणार आहे. मला स्थानिक प्रशासनाला सुद्धा विनंती करावीशी वाटते की पुरवठा अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी ज्या काही बचत गटाच्या महिलांच्या योजना असतील, उमेदच्या माध्यमातून असतील, त्यांनी कुठे ना कुठे महिला आपल्या दारात आली आहे ना, तर तिला सहकार्याची भावना ठेवायची. जर त्यांचं शासनाचं आणि प्रशासनाचं जर सहकार्य राहिलं तर महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तुंग यश गाठू शकते. हे आज या ग्रामीणच्या महिलांना पाहून आपल्याला स्वतःला खात्री पटलेली आहे. नमस्कार, मी परिवर्तन प्रभाग संघ बांबरू कुरंगीगण ची अध्यक्ष आहे. आणि जेव्हापासून मी अध्यक्ष झाले तेव्हापासून मी सुरेखाताई या गावाच्या CRP, जसं जिजामाता सक्षम झाल्या तर महाराष्ट्राचं स्वराज्य झालं, तसंच ह्या गावातली CRP सुरेखा कोमल सिंग पाटील ह्या सक्षम झाल्या. तर त्यांनी इतक्या महिलांचं नशीब लिहिलं, इतकं छान. म्हणजे त्यांचा प्रत्येक पावलावर खूप संघर्ष होता. आणि एक ठोकून मूर्ती छान तयार होती, तशी आज ती एक मूर्ती झालेली का ज्या मूर्तीमध्ये फक्त प्रत्येकाचं कल्याण हेच लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या विचारांनी आजचा दिवस बघायला भेटला आहे. थोडी कामगार असतात की 4-4 महिने आपला उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी जात असतात, कारखानदारीमध्ये काम करतात. अशा लोकांना देखील त्या ठिकाणी त्यांनी रेशन दिलेलं असं त्यांनी सांगितलं होतं. आपल्यासोबत या गावाचे ग्रामस्थ आहेत. तात्या, स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये. नमस्कार. काय सांगाल, या महिलांच्या माध्यमातून खूप चांगलं काम सुरू आहे, काय सांगाल? नुसतं चांगलं नाही, एकदम व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे जे जेंट्स नाही करू शकणार
जसं स्वस्त धान्य दुकान म्हणजे थोडासा वादग्रस्त विषय आहे तो. जे जेंट्स नाही करू शकत, पण त्या महिलांनी एकदम सुरळीतपणे 4 महिन्यापासून एकदम म्हणजे जेव्हापासून मिळालं रेशन दुकान तेव्हापासून एकदम सुरळीत चालू आहे. त्या येथील थोडी कामगार आहेत बहुसंख्य, त्यांचं एक 4 महिन्याचं त्यांनी राशन जे आहे, म्हणजे सांभाळून ठेवलेलं होतं आणि ते वितरित केलं त्यांनी, ही गोष्ट खरी आहे. ते आहेत महिलांनी फक्त बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकान नव्हे तर अनेक व्यवसाय करावे यासाठी ते या ठिकाणी आले. आपण त्यांच्याशी बोलावं. त्याचं स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये. काय सांगा? नमस्कार, मी समाधान पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय जळगाव या ठिकाणी काम करतो. आज आपण बघितलं की सर्वात पहिले आज मी जागतिक महिला दिनानिमित्त आपला जो ग्रामसंघ आहे श्री शक्ती ग्रामसंघ यांना मी अभिनंदन पण करतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा पण देतो. आता आपण बघितलं की ह्या ग्रामसंघाने ज्या प्रकारे रेशन दुकान सुरू केलं, त्याच प्रकारे आज शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये महिला बचत गट असतील, शेतकरी उत्पादक कंपनी असतील, महिला ग्रामसंघ असतील, यांनी ह्या योजनांचा लाभ घेऊन विविध प्रकारचे उद्योग या ठिकाणी ते सुरू करू शकतात. तसंच आता जसं रेशन दुकान या ठिकाणी गावात चालवलं जातं, त्याच प्रकारे या ठिकाणी विविध प्रकारचे आटा प्लॅन चालवले गेले पाहिजेत. ह्या ठिकाणी कोल्ड प्रेस तेल घाण्याचे उद्योग सुरू झाले पाहिजेत. ह्या ठिकाणी एखादं हळदवरती प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे. ह्या ठिकाणी मिरचीवरती प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे. आणि आपल्याच गावामध्ये जे तेल आपण खातो त्याचे कोल्ड प्रेस तेल घाण्याचे युनिट या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि ह्या प्रत्येक उद्योगाला शासनाचे 35% अनुदान आहे. तर ह्या विविध प्रकारे शासकीय योजनांचा लाभ घेऊन ह्याच प्रकारे जे आपल्या गावात लागतं ते आपण इथं बनवलं गेलं पाहिजे, असं मी ह्या ग्रामसंघाला एक विनंती करतो की त्यांनी पुढे जाऊन अशा प्रकारे उद्योग सुरू करावेत. ते महिलांनी फक्त बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकान नव्हे तर अनेक उद्योग व्यवसाय करावे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी समाधान पाटील त्यांना मदत देखील करणार आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून जे रेशन दुकान या वेरुडी गावामध्ये सुरू आहे त्यांच्या या ठिकाणी अधिकारी देखील आले आहेत. आपल्यासोबत पुरवठा अधिकारी आहेत उरकुडे मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये. महिलांनी उत्कृष्ट काम केलं आहे, हे दुकान नफ्यामध्ये काढलेलं आहे, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहे. शिवशक्ती महिला बचत जे काही आहे ते 2022 मध्ये मंजूर करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे धान्य वाटप करून आपल्या महिला बचत गटाचं एक नाव तयार केलेलं आहे. प्रत्येक महिला बचत गटामध्ये यांच्या 11 लेडीज आहे आणि सर्व लेडीज प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये कामासाठी येतात, सहकार्य करतात आणि जे काही त्यांना धान्य अपुरं पडलं किंवा त्यांच्याकडे शिल्लक आहे ती सर्व माहिती ते देतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते वेरुळीमध्ये गावातील लोकांना धान्य पुरवतात. त्यांच्याबद्दल कुठलीही प्रकारची तक्रार नाही आहे आणि जे काही त्यांची मार्जिन जमा झालेली आहे ह्या प्रोग्राममार्फत त्यांनी मार्जिन वाटप करायचा जो निर्णय घेतलेला आहे तो खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा तो निर्णय आहे. तो आम्हाला खूप चांगला वाटला. ते काल ऑफिसमध्ये आले आणि आम्हाला साहेबांना आणि मला प्रोग्रामसाठी असा आग्रह केला, त्यानिमित्त आम्ही इथं हजर झालो. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासोबत त्या महिला बचत गटाच्या सहकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. स्वागत आहे, काय सांगाल? आमचं राशन दुकान 13 गट मिळून श्री शक्ती महिला ग्रामसंघ मिळून हा राशन दुकान सुरू केलेलं आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गटाचा नंबर असतो. सगळ्या एका 2 दिवस वाटप होते. प्रत्येक महिन्यात 2 दिवस, एक दिवस 5 महिला वाटता, एक दिवस 5 महिला वाटता. खरं तर खूपच कठीण प्रवास होता, पण ह्या एवढ्या संघर्षातून आम्हाला यश मिळाले सर. आणि एवढ्या प्रवासात चिखलामधून जसं कमळ उगवतं तसं एवढ्या संघर्षातून आम्हाला कठीण प्रवासातून आमचं श्री शक्ती महिला ग्रामसंघ हा बहरलेला आहे. आणि मला शेवटी एकच सांगायचं आहे, एक स्त्री शेतकरी असो किंवा कोणत्याही पदावर असो आणि गृहिणी असो, फक्त तिचा मान सन्मान व्हायला पाहिजे सर, का ती राशन वाटप करणारी असो. या ठिकाणी महिलेचा सन्मान झाला पाहिजे असं यांच्या मत आहे. मुळात म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक उपक्रम देखील सुरू आहेत, परंतु हा तालुक्यातील पहिला उपक्रम आपला आहे आणि तो यांनी या बचत गटाला यशस्वी करून दाखवला आहे. आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच राहुल.